संतोष देशमुख या अमानवी घटना जी घडलेली आहे त्याच्या खुनाची, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री त्या दिवशी 1:30 वाजता बाळासाहेब कोल्हे यांची स्पेशल हे जे आहे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली। रात्री 1:30 वाजता त्या दिवशी सही केली। आणि काल मी माननीय उच्च न्यायालयाचं सुद्धा म्हणजे माननीय न्यायालयाचे आभार मानेल। आणि गुजर साहेब म्हणून DYSP आहेत CIDचे, त्यांच्याकडे ते खाली तपास करतायत। 15 दिवसाचा PCR याच्यामध्ये काल मिळाला आहे। ही अतिशय समाधानाची बाब आहे, कारण या लोकांना लवकरात लवकर MCR होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही। त्याच्याऐवजी 15 दिवस PCR या लोकांना मिळालेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल। काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता। कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही। तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली। IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय। बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही तर मला वाटतं राज्यभरामध्ये याचा रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे। हे कोणालाच घटना पटलेली नाही आणि याच्यामुळं मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झालेत। माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाही, परंतु ते आले तर त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे। विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं। अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडंसं, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आवाहन करतात। तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगता? CM साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल। एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत। कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही। 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः CM साहेब म्हणले। एका दिवसामध्ये इथला SP हलवलाय। ज्या SPनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात। आणि मला वाटतं CM साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी 11 वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन SP साहेब जे आहेत ते जॉईन झाले। आणि मी माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS SP या जिल्ह्याला असला पाहिजे। आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे। कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदपूर का वशेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ॲक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे। आणि मला असं वाटतं नवीन SPनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल। माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत। तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे। त्यांच्या PSनी फक्त मला सांगितलंय की
साहेबांची सही झाली आणि हे जे SP आलेले आहेत, SP साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं. रात्री 11 वाजता ते SP आलेत. पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जूनपर्यंत. त्यांनी तिथे काम केलेलं आहे. समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती. यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं. आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे, मात्र जे 3 आरोपी आहेत ते अद्याप अटक नाही. आणि जे खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवले जाते. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने पुढे चौकशी? हे बघा, पोलीस, CID आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळे त्याच्या पाठीमागं आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी, माझी स्वतःचीच. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. तर बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, PNची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडंसं मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये. तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मागच्या 2-4 दिवसापासून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे, ते मला वाटतं त्यावेळेस नगरविकास मंत्री होते फक्त किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही. पण आनंद आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. पण काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदारांना तुम्ही आहे
या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीडमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास मोठा नाही मोर्चा म्हणजे सर्वपक्षीय मोर्चा म्हणलेला आहे त्यांनी. हो, सर्व पक्ष. कदाचित मला बी हजर व्हावं लागणार आहे. मलाही रात्री त्यांनी सांगितले की तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा. सगळे आमदार राहतील. बीड जिल्ह्यातले नाही, प्रशासनावर विश्वास वगैरे म्हणून नाही. कालचं जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये कोणीही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा प्रशासनाच्या विरोधात असे काही स्टेटमेंट झालेले नाहीत अशी माझी माहिती आहे. ही म्हणजे क्रुएल पद्धतीने जी हत्या झालेली आहे, समाजमन पूर्णपणे नाराज आहे. एकट्या बीड जिल्ह्यातलंच नाही, आता सभागृहामध्ये मी जे बोललो त्याच्यामुळं माझे दोन्ही मोबाईल जेवढे आहेत, माझ्याकडे काही पर्सनल नंबर नाही, त्याचे सगळे मेसेज बॉक्स फिक्स सगळं हाऊसफुल होत आहे. आणि कुठले कुठले येतात मला तर ओळखत बी नाहीत. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण राज्यातल्या लोकांना ही घटना आवडलेली नाही. आणि कालची जी बैठक म्हणताय तुम्ही तर ते सर्वपक्षीय बैठक होती. त्याच्यात भाजपचे बी लोक होते, राष्ट्रवादीचे होते, पवार साहेबाच्या गटाचे होते, उबाटा गटाचे लोक होते, शिंदे साहेबाच्या गटाचे लोक होते. ती बैठक सर्वपक्षीय बैठक होती. आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्वपक्षीय निघणार आहे. अण्णा, आता पालकमंत्र्याचा देखील विषय झाला आणि तुम्ही मागच्या पालकमंत्र्याच्या संदर्भात भाड्याने दिलं असं देखील म्हटलंय. मात्र मी नाही म्हणलं भाड्याने दिलं, म्हणजे हे पंकजाताईंनी सुद्धा स्वतः म्हणलं होतं. मी तर आत्ता म्हणतोय, पंकजाताईंचं भगवान भक्तिगडावरचं एक भाषण काढा, त्याच्यात त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. मात्र यामध्ये आपण मागच्या कालावधीमध्ये कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे होते आणि पीक विमा घोटाळा जो काढलाय तो नेमका काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, काय नेमकं तुम्ही अधिवेशनात तर मांडलंच, मात्र हे रोशनपुरी म्हणून एक गाव आहे माजलगाव तालुक्यातलं, मी माहिती नाही, ह्याच्याची नावही सांगितली. 7,000 हेक्टर म्हणलं होतं मी. ऍक्च्युअली हे जे बाड आहे ना, हे 10,000 हेक्टरचं सापडलंय. 10,000 हेक्टर. आणि ह्याच्यामध्ये सगळे नावं परळी तालुक्यातले आहेत ना. आष्टी तालुक्यात विमा कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. पाटोद्यात कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. आणि नावं बघा, हे सगळंच तुमच्याकडे देतो. माझं तर म्हणणं आहे मीडियावाल्यांनी हे बीड जिल्ह्यातले एवढं जे सापडलंय, अजून तर लय सापडायचं. हे 10,000 हेक्टर जे सापडलंय ना, सरकारी गायरान जमिनीवर, मांजरा प्रकल्पाच्या जमिनीवर, उत्तरेश्वर देवस्थानची जमीन याच्यावर विमा भरलाय. राम मंदिराच्या देवस्थानावरती बीडचं आहे, बीड तालुक्यातलं. आता बीड तालुक्यामध्ये राम मंदिर देवस्थानावर बी भरलाय. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर विमा भरलाय. वन खात्याच्या जमिनीवर विमा भरलाय. हे तुम्हाला PDF देतो ना मी. माझं तर म्हणणं आहे तुमची जेवढी IBN लोकमत आहे, ABP माझा आहे, TV9 आहे, आता महाराष्ट्र मटा आहे, इथं कोणती नाही TV, अजून नावं सांगा ना मला. हे सगळ्यांचे मुंबई तक आहे, लोकशाही आहे, ह्या सगळ्यांच्या मॅक्स आहे, या सगळ्यांच्या याच्यावरती माझं मत आहे की तुमचं कोणतं ते पोर्टल का काय म्हणतात ते PDF तुम्ही टाका, हे लोक जाहीर करा. मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळीकडे जमिनी कसं काय घेतल्या आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर बी विमा भरण्याची हिंमत केली. तुमची जमीन आहे, मी विमा भरतोय, तुम्हाला माहीतच नाही. आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं, मग हे धाराशिवकडे वळले, मग आता परभणीकडे वळले. जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आलेत मला. जालना जिल्ह्यात हे 20-25 हजार हेक्टरकडे सरकते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करू. उद्याच्याला हे बघा, परळी तालुक्यातले 22 CSC सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात. 22 CSC सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले 10,000 हेक्टरवर भरतात. आणि 22 एक रामनगर तांडा म्हणून एकच CSC सेंटर आहे, त्यांनी 40,000 हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये. अरे हे लावलंय काय? आणि जालना जिल्ह्यामध्ये मी आता काल फोन आला माझ्याकडे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ते देतो तुम्हाला. किंवा आज त्यांना मी बोलवलंय, मी लग्नाला जाणार आहे नखा त्यांच्या आत्ता.
तर यात कुणाला पाठीशी घातलं जातं आणि हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरद हस्त कुणाचा आहे, पाठबळ कुणाचं? कोणाचे मी म्हणलं ना, संजय सिंगानी आहे मी, राज कुंद्रा नाही. मलाच माहित नव्हतं ते. माझं बी कधी कधी असं होतंय. त्यामुळं ते संजय सिंगानी या नाव आहे त्या गजनी पिक्चर मधलं आमिर खानचं. ते झालेलं आहे. मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही. आत्ता कृषी मंत्री मला वाटतं कोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे, आणि पहिले जे होते ते मला आठवत नाहीत. शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही, माझं काय म्हणणं नाही. सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण 35ची नोटीस मी दिली नव्हती. हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय? उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे. नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले, थोडं तिडकं नाही ना, 8,000 कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले 2-2 हजार कोटी 3,000 कोटी रुपये हे जर असे CSC सेंटरवाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब 1,42,000 निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर मला वाटतं हे आता फार झालं. आणि हे तुमच्या पोर्टलवर याद्या टाका एवढी माझी विनंती आहे. तुम्हाला ती PDF देतो, मला त्यातलं लय कळत नाही पण ते देऊन टाकतो तुम्हाला. तुम्ही दरवेळेस छोटा आका मोठा आका म्हणता, कुठल्याही आकाचं नाव घेत नाही, घाबरता? मी सांगितलं ना अगोदरच, मी घाबरत कुणालाच नाही म्हणून. घाबरायचं नाही, फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे येऊ दे आता, 1-2 दिवसात 3 दिवसात येणारच. मी सांगितलं ना आका 100% 302 मध्ये सुद्धा आहे बरं का. आकांच्या आदेशाशिवाय होत नाही. आणि 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका ते इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं, त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केजमध्ये. त्या सगळ्यांचा खोटा उपटायसाठी त्यांनी ते आणलं, ॲग्रीमेंट केलंय. त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या ह्याची. आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न मोजता हे आता काहीतरी चाललंय बा, रिसॉर्ट का काहीतरी. आता जाता जाता जरा बघा, याच्यानंतर ते काय म्हणतात आपला मांजरसुंबा फाट्याहून बीडला जाताना तुम्ही काही मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कुणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमचीच जमीन आहे. ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही, त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात का महसूलचे? तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्यांचाच ते काय मुरुमो करायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं. अरे वागणं कुठनं झालंय बाबा? हे काय, याला काही लिमिटेशन आहेत का नाही? आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय? नाही कर आहे उंबरकर का हिवरकर का काय तो, त्याचे डायरेक्ट आकाच आहेत मेन त्याचे. आणि किती लाखात मिटलंय काय मिटलंय ते बी मला आलंय. येणार आहेत ते लोक मला भेटायला. आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी. परळी शहर सोडून गेलेत ते. आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं. आणि 200 रुपयाची वस्तू असली की म्हणायचे द्या 20 रुपयाला, नाही दिली तर लगेच तिथं हे आमचीच म्हणायचं. हे इतकं वागणं वाईट असतंय काय? अरे आम्ही तर 99चे आमदार आहेत आणि 99 पासून आमदार आहेत बाबा. कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचंच हे वावर आहे म्हणल्यावर हे कसं जमायचं? हे वागणं कुठलंय? ही पद्धत कुठली? अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची? काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा.
IAS IPS ला सुद्धा कसं बोलायचं, कलेक्टरला कसं बोलायचं, यांचं बोलणं कसं असतं, काय असतं, मी खाजगीत सांगेल तुम्हाला. याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असतात. मग पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना, माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का, त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिलेत, आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना, सख्या भावासारखे राहत होते, कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात. याचं अंतर्मनाला कुठंतरी विचार करून थोडस मला वाटतं अंदर खुद के झाक के जरा बघावं ना. तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते, हे आता ह्या 5 वर्षात असे का वागायला लागले, आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात, काय काय नाही, हे जरा लोकांना. एकट्या ती माऊली जी बडबड करते, काय त्यांचं नाव आहे, आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं, त्या बीडमध्येच राहतात मला वाटतं. हा, आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? ते रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मुंदडांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रट्टून हाणलंय, आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा, मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती? ती क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचे झालो बाबा, 55 वर्षाचं होतो, आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून आणि फेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा, काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. आणि 40 पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं 307चा खोटा. ते डॉक्टर कोण आहे परळीचा? देशमुख. आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही. त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी 354. खरा घटना आहे का ती? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं, आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली. खरी घटना आहे का ती? आणि किती लोकांचे मर्डर झालेत संगीत दिघोळे पासून आतापर्यंत. हे काल परवाचा सोनवणे का काय ते पोरगा, बबन गीतेचा भाऊ, ते आरोपी आहेत त्याच्यात. हा, बबन गीते होता का ह्या त्याच्यात? तरी बी त्याचं नाव टाकलं. एक साधं मीडियाने, माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गीते खरंच आरोपी आहे का त्याचा? राजकारणामध्ये विरोधात लोक असतात, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झालेत ती, त्याची बी यादी आली. उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला. परळीत संगीत दिघोळे, किशोर फड, गरजे. आता आमच्या इथे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला, त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही. या आमच्या डोंबरीच्या तलावात का काय आणून टाकलं होतं डेड बॉडी, त्याच्या मागे कोण आहे? हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना. एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे. आता यावर काय नेमकं उपाययोजना केल्या गेल्या? मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना, मग मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचं की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागलेत, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु
ह्या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतात आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियनला? तुम्ही म्हणला की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते? माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होतास तू काय झालास, काही काळापासून बदललेत ना. अरे मी अजून सांगेल ना, पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना. कोणाचे बी बदनामी करायची, कुणाला राजकारणात संपायचं, कसं संपवायचं, माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय. जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, पण मोबाईल नंबर, कोणाच्या फोनवरून कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्या सहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला. हा जे काही पुरावे आता तुम्ही दाखवत आहे, जे परगीचे झालेले कांड, हे निवडणुकीच्या आधी तुमच्या हातात होते का? नव्हते. निवडणूक झाल्यानंतरच हे पुरावे? हे निवडणूक नाही, संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने खून केला गेला, जी पद्धत आहे, पटली का तुम्हाला? ज्याला हार्ट आहे त्या कोणत्या माणसाला पटणार? तरी तुमचे सोशल मीडियावर तो हम तुम्हारे साथ है, हमारा अमका है, हमारा तमका आहे. अरे काय, आता मला वाटतं बरंच मोका स्टेटमेंट झाल्यापासून बरेच फेसबुक व्हॉट्सअपवरून डिलीट व्हायला लागलेत. माझ्या कानावर जे येतंय आकांचं बरंच डिलीट व्हायला लागले. संतोष देशमुखला मी ओळखत पण नव्हतो बिचाराला बरं का. फक्त मला मनाला काय लागलं, संतोष हांगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी मला माहिती दिली. कालच्या लोकसभेला वातावरण काय झालं आपल्या जिल्ह्यामध्ये ते माहित होत. मस्साजोग हे मराठा समाजाचं गाव आहे आणि पंकजाताईंची रॅली चालवणार होती. संतोष हांगेकड ते पोरगा तो इतका चांगला होता की संतोष हांगेंचं जे गाव आहे त्या गावाचं खरंच चांगलं डेव्हलपमेंट संतोष हांगेंनी केलेलं आहे. ते बघायला सुद्धा तो सारखा जायचा. संतोष दादा मी काय करू, माझ्या गावाचं डेव्हलपमेंट करायचंय, कोणत्या योजनेतनं पैसे आणायचे, काय आणायचे. आणि ह्याच संतोष हांगेंनी स्वतः मला फोनवरती सांगितलंय की रॅली चालू व्हायची पंकजाताईंची, तुम्हाला सत्कार करावा लागणार. तर ते अख्खं गाव म्हणत होतं की सत्कार करायचा नाही त्यांचा पंकजाताईंचा. पण तरी संतोष दादा म्हणल्यामुळं ते म्हणलं नाही बाबा, आपल्या गावातून यायच्यात, तिथून रॅली जायची, सत्कार. ह्या संतोष देशमुखनी पंकजाताईंचा सत्कार केलेला आहे लोकसभेच्या वेळेस. आणि आता नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा मी आमदार आहे. माझ्या पक्षाच्या बरं का बूथ प्रमुखाची जर अशी इतकी भयानक स्वरूपामध्ये हत्या झाली, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पडलेलो आहे. पर्सनली कोणाचा काही संबंध नाही. हत्या ज्या पद्धतीने केली ती तुम्हाला पटली असते तर बघा. आणि संतोष ते गरीब आहे लेकरू, तुम्ही गेलात ना सगळेजण, 7 पत्र्याचं घर आहे का किती आहे त्याच, आहे का त्याला स्वतःचं घर? हा तुम्ही काय विचारत होता अगोदर? तुम्ही विचारा, तुम्ही अगोदर विचारला होता ना. देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये जिल्ह्यात आणि राज्यात आता राजकारण होते आणि जे पालकमंत्री होते आधीचे त्यांना आता टार्गेट केलं जातं. या सगळ्याच्या टार्गेट अजून टार्गेट नाही, टार्गेट केलं जात आहे असं काय संबंध आहे त्यांचा? मग हे कोण आहेत त्यांचे? ते स्वतःच म्हणलेत ना. आणि पालकमंत्री यांनी 12 डिसेंबरला या राज्यामध्ये RR पाटील साहेबांचं एका स्टेटमेंट वरती, ते बी त्यांना हिंदी नीटनाटकी येत नव्हती, मला वाटतं त्याच्या मनात ती भावना नसेल RR पाटलांची बरं का. रामशे बंधूचा ते कोण हिरो का काय निर्माता हिंडला म्हणून
विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय, मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं, RR पाटलांचं बडे बडे शहरों में छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं, डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवले. 12 डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्या समोर? त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही? अहो एक मिनिट ऐका, मी कुठं राजीनामा मागतो? ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील. ते काय भाषेत बोललेत? महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का? मर्डर खून होत नाहीत का? साऱ्या देशामध्ये. म्हणजे तुम्ही समर्थन देताय का ह्या संतोष देशमुखच्या खून करणाऱ्याला? ती तुमची लँग्वेज काय, बॉडी लँग्वेज काय आहे त्यांची? मग कोणताही तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात जोडून पाया पडून विनंती, हा त्या लँग्वेज वरती तुम्ही का बोलले नाही? अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते? आणि कुठून करताय तुम्ही? गोपीनाथ गडावरून. गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण आहे ते. त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेलं आहे जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलंय का? हाय जागेवर सगळ्या मीडियाच्या. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा, ती बॉडी लँग्वेज बघा, आणि त्याच्यामध्ये बी चष्मा असा ढकलीत स्टाईल मध्ये. अहो तुम्ही कोणत्या दुनियेत येत? वागत आहे कसं? असं स्टाईल, चष्मा. संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर, आणि तुमची स्टाईल काय आहे? धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला. मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय का संतोष देशमुखचं झाला असं कुठे बी होत असतं असं म्हणलेत ते. तुमच्या ह्याच्यावर आहे का? नसलं तर टाका ना परत एकदा. गोविंदजी पाया पडून विनंती आहे तुम्हाला. पडू का पाया? तुम्ही माझ्यापेक्षा कमी वयाचे. पाया पडतो बाबा तुमच्या. हा अरे काय वागणे? पिस्तूल कोणाला, कोणाकडे पिस्तूल आहे? आमच्या पाटण तालुक्यात काय गँग तयार झाल्या? हा अरे जर्मन मेड असलेले ते हे त्या पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आहेत, किती बाऱ्या फोडल्यात. तिथल्या तारा किती बाऱ्या चोरून नेतात. कोण चोरून नेतात? हे गँग्स ऑफ वशेपूरचे सगळं आकाचे सगळे माणसं. इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे, धनंजय मुंडे साहेबांचं 12 ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते उन्मादाचं स्टेटमेंट आहे, ते तुम्हाला गर्व झाल्याचं स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला सिरियसनेस नसल्याचं स्टेटमेंट आहे. संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरती जे त्यांचं स्टेटमेंट आहे ना, ते स्टेटमेंट परत एकदा काढून फिरवा ना महाराष्ट्राच्या समोर. का फिरवणार तुम्ही? बस चालायचं कसं? एक मिनिट अण्णासाहेब, आपण देखील मंत्री राहिला, राज्यमंत्री राहिलो. आपल्याकडे तत्कालीन एक अधिकारी होते, जिल्हाधिकारी, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, हो, बीड एक भयान वास्तव. त्यामध्ये तुमच्याबद्दल पण त्यांनी काही वक्तव्य केलं होतं. हो केलंय ना माझ्याबद्दल. मी कालच विचारलं, मी ते सोशल मीडियावरचा राजकारणाचा फळ याच्यावरती वाचलं मी. त्यात काय म्हणलंय, मी शिक्षकांच्या बदल्या चाललेल्या होत्या, ते सगळं दप्तर मी डोक्यावर उचललं, घेऊन गेलो, त्याच्यावर माझ्यावर केस झाली. 1 मिनिट ऐका, तुम्ही काही टेक्निकल पॉइंट विचारू नका. तुमचा माझा इरादा माझ्या लक्षात आलेला आहे. तुमचा इरादा लक्षात आलाय. तुम्ही धनंजय देशमुखला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतात हा सुद्धा इरादा माझ्या लक्षात आलाय. तुम्ही माझे मित्र आहेत, परंतु तुम्ही चुकीचं विचारताय. काय माझं त्या कोचे साहेबांनी काय लिहिलंय ते दप्तर मी उचललं, घेऊन गेलो. शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या होऊ नये. बीड जिल्ह्यातल्या गोरगरिबीच्या लेकरांच्या, मला वाटतं माने साहेब CEO नवीन आले होते, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. मी कोणाचं काय हडपलंय का कोणाचं काय केलं असं काय असलं तर दाखव भाऊ. मी शिक्षकांच्या बदल्या, आणि ती शिक्षकांच्या बदल्यांची वेळ नव्हती,
चुकीच्या वेळी ते बदल्या करत होते आणि त्या जर बदल्या झाल्या असत्या तर लेकरा बाळांचं नुकसान झालं असतं गोरगरिबाचं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेवर फार बारीक लक्ष देतो साहेब. का? गोरगरिबाचे, दीन दलिताचे, दुबळ्याचे पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत फादर बास्को, डिस्को, फाक्रो असले काही जे नावं असते ते एवढ्या शाळेत गरिबाचे लेकरं जाऊ शकत नाहीत टाय घालून, बूट घालून. म्हणून माझ्या कोचे साहेबांनी लिहिलं असेल, अतिशय आनंद आहे. जे लिहिलंय ते प्रसिद्ध करा, पोर्टलवर टाका. आणि त्यात माझी काही चूक असेल मी तारखा केल्यात आणि ती केस सुद्धा मायबाप न्यायालयाने सोडली, मला निर्दोष मुक्त केलंय त्याच्यात. अण्णा, अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आरोप केले, तर यातील आरोपींचे काही नेत्यांशी देखील संबंध आहेत व्यावहारिक, याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. ज्यांच्याशी संबंध असतील, अंजलीताईंनी जर त्या ठिकाणी बोलले असतील तर ते व्यावहारिक संबंध हे ते सगळंच तपासावं. कोणाचे व्यावहारिक संबंध आहेत, काय आहेत. अहो लय गमती आहेत. ते लातूरचे जे ह्याचे बियाणींची पतसंस्था कोणती, राजस्थानी मल्टीस्टेट, तिथे आता माझ्या कानावर आलं तो तपास तिथल्या LCB कडे होता. तिथला काढून तिथल्या SP-नी EOW कडे ढकलला. का ढकलला? सोमय्या मुंडे का कोण नावाचे SP आहेत ना, त्यांचे बी डॉक्युमेंट माझ्याकडे येत आहेत. आता राजस्थानी मल्टीस्टेट चांगली चालली होती, काही अडचण नव्हती. कर्ज कोणी द्यायला लावलं? आकांनीच कर्ज द्यायला लावलं त्यांच्या माणसांना, बुडवायला लावलं त्यांच्याच माणसांना. आणि परत एका दिवशी ह्यांनीच बाबाटा केला, बुडाली 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 गेलं ते बियाणे आतमध्ये. चांगलं चाललेलं. आणि लातूर जिल्ह्याचे SP यांच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्यात. हा तपास जाणीवपूर्वक LCB कडून काढून EOW कडे त्यांनी दिलाय आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टी डील काहीतरी मोठ्या प्रमाणात या आकांचंच आहे. आका म्हणतो मी त्यांना, अक्का नाही, चुकून अक्का म्हणू नका, अक्का आईला म्हणतात. माझ्या स्वतःच्या आईला मी अक्का म्हणायचो. तुमच्यापैकी कोणा अक्का, बाई, आई आपण म्हणतो, तसं अक्का हा शब्द नाही, आका. हे राजस्थान मल्टीस्टेटचे जे तपास बदललेला आहे तिथे मला वाटतं आता शहाजी उमाप साहेब आले. उमाप साहेबांना मी पत्र लिहिलंय की हा तपास कशामुळं जाणीवपूर्वक, सोमय्या मुंडे साहेब जे SP आहेत त्यांचाही याच्यामध्ये काही वाटा आहे का, हात आहे का, हा सुद्धा तपासावा. हे मुख्यमंत्र्यांनाही निवेदन. हिंदू नामावलीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीचा प्रश्न आहे? बिंदू नामावलीचा घोटाळा 2014च्या नंतर सुरू झाला. जवळपास 700 शिक्षक एखाटे एक्स्ट्रा झाले. आणि फक्त शिक्षकांच्याच बाबतीत नाही, पोलीस दलामध्ये, महसूलमध्ये आणि सगळ्याच विभागामध्ये SCच्या जागेवर बी लोक येत आहेत. SCच्या जागेवर पोस्टिंग कशाच्या जागेवर? SC, ST, मायक्रो OBC, VJNT, कडवरती सगळ्यावरती बी ठराविकच कर्मचारी येतात. कुणाकडून वशिला लावतात, कुणाकडे जातात आणि बदल्या करून येतात. इथल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये 50% जास्त एकाच प्रवर्गाचे लोक कसे काय आले आणि हे कसे काय ऍक्सेप्ट केले गेले याची संपूर्ण चौकशी करावी लागेल. आणि मस्साजोगला संतोष, मला वाटतं देशमुखांच्या गावात मी हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि तुम्हीच होते माझे मित्र, बरं का, तुम्हीच होते. आणि तुमच्याच पुढे मी स्टेटमेंट केलेलं आहे की बीड जिल्ह्यातले बिंदू नामावली प्रमाणे जागा काढायच्या आणि ज्या घटकांवरती इतर सर्व घटकावरती अन्याय होतोय, एकाच कॅटेगरीतल्या एका प्रकाराचा सोडून बाकी सगळ्या घटकांवरती अन्याय होतोय, त्या सगळ्या घटकांचे लोक बाहेर अडकलेत तर ते जिल्ह्यात आले पाहिजेत. आणि एकाच कॅटेगरीचे अतिरिक्त झालेले लोक या बीड जिल्ह्यातून बाहेर गेले पाहिजेत. हे आम्ही 100% जिथं मांडायचं तिथं मांडू. आणि माननीय कमिशनर जे आपले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी
लवकरात लवकर बिंदू नामावली तपासावी आणि लगेच सरकारकडे रिपोर्ट करावा असं मी लेखी पत्र द्या. विधानसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. तुम्ही देखील 2-4 सभेंना त्यांना आमंत्रित केलं. 4 नाही 2 सभेला आमंत्रित केलं. तुम्ही 80,000 निवडून देखील आला. हो. पंकजा मुंडे दुसरीकडे मंत्री देखील झाल्या. हो, आनंद आहे. तुम्ही मात्र शुभेच्छा दिल्या. मी शुभेच्छा देणारही नाही ना, आधीच सांगितलं देणार नाही, अजूनही देणार नाही, काही संबंधच नाही. 440 बूथची यादी घेऊन जा, रात्रभर अभ्यास करा आणि उद्याच्याला प्रश्न विचारा, संपला विषय. पुढे बोला. शेवटचा प्रश्न, मसाजोग या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी चर्चा 2 दिवसापासून सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला कुठली माहिती आहे? नाही, मला माहिती नाही. मसाजोगला सगळेच यायला लागले. CM साहेबांना तो त्यांचा निर्णय आहे ना, मी कसं मुख्यमंत्र्यांचा निर्णय मी कसं, मला काय माहिती नाही. परंतु सगळ्यात चांगलं डिसिजन ते येणार आहेत का नाही मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह निर्णय कोणी घेतले असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले. ओके. कुठं संतोष देशमुख हत्या प्रकरणा व्यतिरिक्त परळीतल्या गुन्हेगारीकडे जाईल ना, परळीत सुद्धा जाईल. जिथे कुठे कुणावर अन्याय झाला असेल त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाईल, डोकं टेकवीन, पाया पडन त्याचे बी, सांग बाबा काय झालंय ते. लोक येतील ना पुढं. आता अहो ह्याचा नवीन SP साहेबांकडं मागच्या SP जे बारगळ साहेब एका दिवसात गेले त्यांच्याकडे अर्ज आहे माधव जाधवचा. माझ्यावर काय FIR झाला नाही आतापर्यंत. आता नवीन SP आलेत, मी म्हणणार नाही, पण आज फोन करून सांगणार आहे माधव जाधवचं जे अर्ज असेल त्याप्रमाणे फिर्याद दाखल करा, कोणी बी असू त्यांच्यावरती. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.